प्रार्थनान हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी। माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, द्वेष सारे संपू दे। धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे। सगळ्यांची उपस्थिती मनापासून आपल्यापैकी आपल्या गुरुजनांनी आपल्याला जो संस्कार दिले त्या संस्कारांच्या शिखरावर पोहोचलेले आपले सागर दादा यांचा सत्कार निलेश भाऊ कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाणे। नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे कसे। आपला मौल्यवान वेळ काढून जी इथे उपस्थिती दिली, आपण सर्वांनी आपली ओळख करून द्यायची। प्रथम क्रमांकावर येणारे प्रदीप पाटील यांनी पुढे येऊन त्याची ओळख देऊन थोडं मनोगत आपल्या शाळेविषयी सांगायचंय। राहणार देवळे तालुक्याच्या तर मी 10 वर्षापासून नाशिकला होतो, आता सध्या गावाला आलेलो आहे, शेती वगैरे करतोय। मी सिंगर आहे, ऑर्केस्ट्रा सिंगर, माझा स्वतःचा ऑर्केस्ट्रा आहे आणि लग्नपत्रिकाच्या प्रिंटिंग प्रेसही माझा आहे। खरं तर मी तुम्हाला आता या ठिकाणी गेट टुगेदर संदर्भात एक शाळेचा किस्सा सांगतो। मी गडचिंचलीवरून देवळीला अपडाऊन करायचो। गड चौधरी, राहणार देवळी, सध्या देवळीतच आहे आणि माझा भाजीपालाचा व्यवसाय आहे। काही CCTV कॅमेरा इन्शुरन्सचं कामं घेतो। नमस्कार, मी सुनील संपत पाटील, मुळात देवळीचाच आहे। स्वतःचा एक उद्योग व्यवसाय करण्याच्या दृष्टिकोनाने स्वतःचा पोल्ट्री फार्मचा उद्योग सुरू करत आहे। मुरलीधर कोळी, राहणार देवळी तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव, मी रिक्षा व्यवसाय करतो। संजय लक्ष्मण ओढर, मी देवळी येथे राहतो। आता सध्या मी म्हटले मातीकामचे कॉन्ट्रॅक्टरचे काम करतो। मी योगेश तुकाराम येवले, सध्या शेती व किराणा स्वतःचा बिझनेस वगैरे पाहतोय। सर एक तिकडे सागर पाटील हे आपला परिचय देतील। त्यानंतर मी सागर सुरेश पाटील, मी साळुंके म्हणून संघर्षिंग साळुंके, पिंपरीचा आहे, गडपिंपरीचा आहे। मी आज किराणा दुकान आहे, आवाड्याच्या हॉटेल शेती। नमस्कार, मी निंबा प्रसाद जाधव, मी रिलायन्स कंपनीमध्ये फॅसिलिटी मॅनेजमेंट काम करतोय। मी माझं नाव शशिकांत गोपाळराव बोरसे, मी BSF मध्ये आहे। माझी 14 वर्ष नोकरी पूर्ण झाली। माझ्या जवळचे आणि मित्रांनो, माझं नाव गणेश नाना देवरे, मी ऑर्डर फेक्टरी वरंगाव तालुका भुसावळच्या इथं सुपरवायझर पदावर 12 वर्ष काम करतोय। माझा छोटासा बिझनेस आहे। माझं नाव रंजन निंबाळकर, सध्याची किराणा व्यवसाय करतोय। माझं नाव लग्नाचं आधीचं नाव कल्पना शिवाजी पाटील, लग्नानंतरचं नाव कल्पना विनोद पाटील आणि मी हाऊसवाईफ आहे। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव लग्नाच्या आधीचं माधुरी रामदास पाटील आणि लग्नानंतरचं नाव माधुरी मिलिंद पाटील आहे। मी एक आदर्श गृहिणी आहे। मी त्यांना राहते, त्यांना दिलेलं आहे मला। माझं नाव आहे, पहिले नाव होते शाळेचं नाव रेखा साहेबराव कोळी, आताचं नाव आहे रेखा संजय कोळी। माझं नाव रुपाली रवींद्र बोरसे आणि लग्नानंतरचं रुपाली पाटील, मी गृहिणी आहे आणि जळगावला राहते। मैत्रिणी
शाळेतील नाव सरला अशोक पाटील हे होतं. तर लग्नानंतरचं रुपाली सचिन पवार तिकडे चेंज करण्यात आलेलं आहे. तुम्ही कळवण देवळा या ठिकाणी राहते. मित्रांनो, माझं नाव योगेश नत्तू शिंपी. मी सध्या स्टेट बँकेत काम करतोय. संवेदना संवादे सहवेदना जपताना मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका मन मंदिरा. तळहाताच्या रेषानी सहज सुखा का भोगी कोणी. तळहाताच्या रेषानी सहज सुखा का भोगी कोणी. स्वयं प्रकाशी तू तारा चैतन्याचा गाभारा. भर पंखातून स्वप्न उद्याचे झेप घेरे पाखरा. उजळून घे साधगा मन मंदिरा. या शाळेतून आपल्या जुन्या शाळेत 12 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत सगळं त्यांना शिकवलं. व्याकरण असेल, पत्रलेखन असेल, कथालेखन असेल, त्याच्यानंतर जाहिरात असेल. 5 वर्ष होऊन गेले. आता मी पण ते विसरून गेलो काय की. पण अभ्यास तर बदलत असतो. काय मला अभ्यास करता द्या मी येईल. तर 15 दिवसापूर्वी तू योग या शाळेत तेव्हा जास्त काय या शाळेत मला केव्हाही बोला की केव्हाही विद्यार्थ्यांना प्रश्न 4था पहिला तो 16 नंतर 5वा 16. प्रश्न 4 व्याकरणाचा आहे, तो 16 गुणांचा आहे. आणि त्याच्यासाठी पूर्वीसारखा आपण वृत्त अलंकार हा भानगड नाही. व्याकरण चालवणे सगळ्यात आवड भाग ते आता काढून टाकायचं. इतकं सोपं सोपं ठेवलंय. मुलांच्या डोक्याला काहीच ताण ठेवलं. सगळं चुकीचं आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये वाचायचं उत्तर नाही. जागरूकताच होती जास्त होती. कारण तुम्हाला जानेवारीमध्ये फक्त प्रश्नपत्रिका असायची. हां, 1-2 प्रश्न सोडून झाला तुम्हालाही कधी जास्त अडचण किती यायची तरी एक इथे परंपरेप्रमाणे थोडंसं भेटीगाठी मुलांना तेवढं त्यांची हिंमत वाढते. त्याच्यात दुसरं काही नाही. आपले अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व मित्र मैत्रिणींनी खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे आणि आपल्या शिक्षकांनी देखील आपल्याला सहकार्य केलेलं आहे. त्यांनी देखील मूल्याचा वाटा आपल्या हाती लावलेली आहे. त्यांनी आपल्याला जे संस्कार दिले या शाळेने लावले वळण त्यावर चढलो आपण यशाची चढण. कुणी कोणत्या पदावर, कुणी वकील, कुणी पोलीस अशा विविध पदावर आपले विद्यार्थी मित्र या शाळेचे नाव रोशन करतायत. आज मानाने आपण सांगतो की आपली शाळा म्हणजे
त्यांच्या ज्ञानाच्या उजेडानेच आपल्या कार्यक्रमाला आज प्रकाश आलेला आहे. मी आपल्या DTIS सरांना सांगू इच्छिते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं, त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं म्हणून सरांना मी विनंती करते. अध्यक्ष आणि सन्माननीय माजी मुख्याध्यापक मावी तरवाडे तथा या विद्यालयाचे माजी उपशिक्षक सन्माननीय आदरणीय आहेरे सर, त्याचप्रमाणे या विद्यालयात सध्या कार्यरत असलेले माझे स्नेही सन्माननीय आदरणीय पाटील सर हे पण या कार्यक्रमात उपस्थित आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय व आदरणीय आहेरे सर यांनी स्वीकारावा असं मी त्यांना विनंती करतो. मी तुम्हाला एक प्रत्यक्ष घडलेली जी घटना आहे ती सांगणार. आता तुम्ही जे सर्वजण आहेत सर्व पप्पा झालेली आणि मम्मी झालेली माणसं स्कॉलर असतात की ज्यांना 12वीच्या परीक्षेमध्ये 98%, 99% किंवा 100पैकी 100 शेकडेवारी पडलेली असते असे विद्यार्थ्यांना या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन मिळतं. त्याने सांगितलं महाराज काय करावं, जीवन धक्काधक्कीचं आहे, खायला वेळ मिळत नाही. यांची लोहार भाऊसाहेब, मी याआधी कधी स्टेजवर बोलत नव्हतो, पण एवढ्या 5-6 वर्षापासून माईकच सोडत नाही. आता जोपर्यंत भाऊसाहेब होते, नाना त्यांनाही विशेष वाटेल की बिहार पाटील सर आज बोलतं कसं काय, पण सागर त्याच्यात तुझाही थोडा वाटा आहे. तुझ्यामुळे मी राजकारणात आलो आणि ते बोलावं लागतं. राजकारणामध्ये जर बोललं नाही तर राजकारण होत नाही. तर आदरणीय भाऊसाहेब, ज्येष्ठ शिक्षक आमचे रिटायर मुख्याध्यापक नानासाहेब, सर्व 2005-06 बॅचचे सर्वांचे आमचे आवडते विद्यार्थी, त्यांच्याबरोबर जर त्यांच्या पत्नी आल्या असतात तर आमच्या मुली, सर्व आज अचानक सागरचा फोन आला. काल मी शाळेतच होतो. मला जर हे नियोजन सांगितलं असतं तर मी अजून सर्व व्यवस्था करून ठेवली असती, खुर्च्या वगैरे किंवा तुम्हाला हे सगळं, पण कल्पना नसल्यामुळे ठीक आहे होतं, काही मध्ये झालं असेल, काही अडचण नाही. रणधीर तू सुद्धा मला हे सांगायला पाहिजे होतं नाही का, ते बरोबर मलाही बरोबर वाटत नाहीये. तर माझ्याकडे व्यक्त केले होते. कसं एक आपलं कुटुंब आहे आणि कुटुंबात असं जर घडलं तर थोडंसं, आणि इतर शिक्षकही आले असते ना, ते नियोजन मी केलं असतं, मला सांगितलं असतं. ठीक आहे होतं, खूप छान कार्यक्रम केला, आम्हाला बोलवलं. योग्य यशासाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो. मला खूप आनंद झाला की सगळे मुलं जेवढे आलेले आहेत तेवढे कुटुंब वत्सल आहेत, चांगल्या पद्धतीने नोकरी करतायत. तालुक्याचं नाही तर जिल्ह्याचं नाही तर राज्याचं नेतृत्व करणारी मुलं इथं आहेत. खासदारांकडे काम करणारे आहेत, आमदार साहेबांकडे काम करणारे आहेत. मला खूप आनंद होतो, नेहमी भेटतात. तसे इतरही गावातले जे आहेत एक सुजाण आणि चांगले नागरिक बनलेले भाऊसाहेब. नाही नोकरी करता आली तसं काही नाही, नोकरी करूनच आपण आपला उदरनिर्वाह करू शकतो असं नाही, पण एक उत्तम नागरिक घडला तरी आम्हाला खूप आनंद होतो. रस्त्याने भेटला तर सरळ चालत आला तर खूप आनंद होतो. वाकडं तिकडे पाऊल पडलं तर नाही म्हणतो आम्ही जागा बघून घेतो. पण तसं काही या गावामध्ये मी 91 पास नाही भाऊसाहेब, तसं अजून काही घडलेलं नाही. विद्यार्थी खूप चांगले आहेत. जवळजवळ मला 34 वर्ष होत आहेत सेवेचे, अजून 5 वर्ष राहिलेली आहे मुख्याध्यापक म्हणून. मला त्यांनी सांगितलं होतं की सर तुम्ही, काल वाणी सर बोलत होते की तुम्ही देवळीला मुख्याध्यापक. म्हटलं सर माझी इच्छा आहे की मला आता माझ्या गावावर जायचं आहे, कारण मी गावाचा एक पदाधिकारी आहे, एका सोसायटीचा चेअरमन आहे आणि गावाची सेवा करावी. भाऊसाहेब मला खूप चांगले माणसं मिळाले तुमच्यासारखे, नानांसारखे, शिवडे आवांसारखे, व्हीपी दादांसारखे, की ज्यांच्या संस्कारामध्ये आम्ही घडलो, मुलांनाही घडवलं आणि आपोआप आमची मुलंही घडली. प्रामाणिकपणाचं आणि चांगलं फळ आहे असं आज मी मानतो. कालच 10वीच्या वर्गात नाना गेले, पी.ए. पाटील गेले, तुम्ही गेल्यानंतर 10वीला मराठी शिकवायला
थोड्याशा अडचणी येत होत्या, माणूस नव्हता. पुढे साहेब येत आहे, त्यांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त. सरांनी जसं सांगितलं, मी पहिले तर सरांचं धन्यवाद म्हणतो, DTRA सर, BR पाटील सर, इंटिलॉर सर, की आजच्या दुनियेत सगळ्यात अमूल्य वस्तू अशी जर कोणती असेल पैशापेक्षाही महत्वाची ती वेळ आहे. सगळ्यात अमूल्य वस्तू वेळ आहे आणि त्यांनी ती आपल्याला दिली. आज आपण बघितलं की आपण महिनाभरापासून या कार्यक्रमाची तयारी करतोय आणि आपण सगळ्यांना हे मागतो की आम्हाला वेळ द्या, मित्रांना मैत्रिणींना वेळ द्या, जसा जमेल तसा द्या. तर सरांनी एका शब्दावर BR पाटील सर आले, DTRA सर आले, इंटिलॉर सर आले, तर त्यांचा मी सगळ्यांच्या वतीने धन्यवाद म्हणतो. आणि दुसरी गोष्ट, मनोगत वगैरे मी काही बनवलेलं नाही किंवा जे मला सुचतंय ते मी आता इथं बोलतोय. तर DTRA सर आपले क्लासचे होते 10वीच्या बॅचचे. तर सरांची एक शिकवायची पद्धत होती, सर कधी हातात पुस्तक घेत नव्हते, जे सांगायचे ते वर्बली आणि म्हणजे कन्सेप्ट एकदम क्लिअर राहायचा सरांच्या. खूप छान वाटले. खरं तर या कार्यक्रमाचं नियोजन योगेश आणि गणेश या दोघांनी केले. त्यांचे आभार मानतो की तुम्ही हा छान आगळावेगळा कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणला. आणि सरांचेही मी आभार मानतो की तुम्ही या ठिकाणी आले आणि जुन्या आठवणींना एकदा परत उजाळा मिळाला, त्याबद्दल देखील एक म्हणजे आनंद व्यक्त करतो. मी दडपिंपरीला राहतो, सायकलीवर मी प्रवास करायचो. वाकडी तिकडे होऊन गेलेली होती. गावातले लोक विचार करायचे की हा जगला कसं काय, एवढी जबट वगैरे लागली. सगळे शिक्षकांना त्यांनी बोलवलं आणि माझी परिस्थिती हालाकीची होती. ती सायकलची रिंग बसवण्याची माझी म्हणजे परिस्थिती नव्हती. तर सगळ्या सरांनी मिळून पैसे जमून मला ते रिंग नवीन घेऊन दिली आणि बसून दिली होती. तर त्यावेळेस मला म्हणजे खूप इतकं भरून आलं होतं की खरंच मला टेन्शन आलं होतं की आता काय होईल. सगळ्या सरांनी ती एक मदत मला केली होती, त्याबद्दल मी सरांचे आभार मानतो. SM पाटील सर होते त्यावेळेस, PA पाटील सर होते, तिघं सर होते. खूप मजा यायची. मातीची शाळा होती आपली, इतकी संख्या होती त्यावेळेस. आता शक्यतो इथं तेवढी संख्या नसेल. आणि सरांचं शिकवणं अत्यंत म्हणजे खूप सुंदर. सरांची BR पाटील सरांचंही शिकवणं अति सुंदर असायचं, म्हणजे समजायचं. आणि जर होमवर्क नाही केला तर मी सरांचा 2-3 वेळेस मार पण खाल्लेला आहे आणि मॅडमांच्या हातचाही मार खाल्लेला आहे. खरंच खूप मजा आली आणि खूप आनंद वाटला की तुम्ही हा कार्यक्रम यावेळेस घडवून आणला. आणि 2005 आणि 2006च्या काळात परत एकदा तुम्ही तिकडे नेलं, म्हणून सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. आभार मानतो की आपण वेळेत काढून सर्वजण इथे आलात. BR पाटील सरांना चुकून आपल्याकडनं फोन करायचा राहिला होता. मी सरांना सर तुम्ही कुठे, सर शिरसगावला होते. सर म्हणजे काही अडचण नाही, सागर मी आलो म्हणलं. सर इकडे आले. सरांनी मला आल्यावर एक सूचना केली की तू आता एवढ्या चांगल्या व्यक्तीसोबत काम करत आहे, तर तुला शाळेसाठी जर काही चांगलं करता आलं तर कर. नक्कीच आपण सगळे मिळून जर काही भेट वस्तू शाळेला चांगली देता आली तर आपण देऊ. सर मला मागे सतीश पाटील सरांचा फोन होता की आपल्या इथे शाळेतली एक मुलगी बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पडली होती पाण्यात. तर मी आमदार साहेबांना विनंती केली की म्हटलं आमदार साहेबांची आमची परिस्थिती आहे की लहान मुलांना जाण्याची अडचणी येतात, परत बरेच मुलं जे ते मुख्य रस्त्याने वापरतात, तर ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही. तर त्यावेळेस 1,80,00,000 जो ब्रिज आहे आता आपण बनवला, तो आमदार साहेबांनी ब्रिज आणि हा रस्ता त्यावेळेस मंजूर करून दिला आपल्या शाळेसाठी. तर असंच नक्की मी आपल्या शाळेसाठी करत राहायचं. बस, धन्यवाद. आपल्याला तो जन्म कुठे मिळणार आहे हे आज ठरवलं जातं. पाप पुण्य करुणी जन्मा, जसा आपण सोनाराचा काटा जो असतो ना तो काचेमध्ये असतो, बाकीचे सगळे काटे ओपले. म्हणून शेतकरी राजा हा सगळ्यात श्रेष्ठ. दिवस रायफल घेऊन उभे असतात आणि मृत्यू त्यांच्यासमोर आटून झोपतो. तेव्हा जीवनामध्ये सगळं विसरात, 2 गोष्टींना विसरू नका. मध्ये कधी असं समोर बोललेलं नाही आणि आता पहिल्यांदा म्हणजे सरांनी मला बोलवलं, त्याच्यामुळे सरांचे दोघांचे आभार मानतो. मी इथं 10वीला आलो होतो आणि 10वीच्या वर्षी मी इथं राहिलो आणि नंतर मी याला म्हटलं चाळीसगावला ॲडमिशन घेतली. पण मला इथं इतकं चांगलं वाटलं आणि हे कार्यक्रम घडून आणला, त्याच्यामुळे योगेश दादा आणि सागर भाऊ, काही विनय भाऊ यांनी सगळ्यांनी हा चांगला कार्यक्रम केला. संस्कार दिले त्यांनी
शिकवलं, त्यांनी असं आपल्याला ज्ञानदान दिलं की त्या ज्ञानदानाच्या जोरावर आज आपण आपल्या पायावर भक्कमपणे उभे आहोत. आणि आज असं नाही की आपण सर्वच मैत्रिणी किंवा मित्र नोकरी करतोय, पण आज माझे मित्र आदर्श नागरिक म्हणून आहेत आणि आम्हीही सर्व मैत्रिणी आदर्श गृहिणी म्हणून आज कार्य करत आहोत. सन 2006चा वेळ आठवा, आपली त्यावेळेची असलेली परिस्थिती आणि आपण आज ज्या समाजामध्ये जगामध्ये जे वावरत आहोत, एक स्वतःच्या पायावर आपली एक स्वतःची ओळख निर्माण केली. हे सर्व करत असताना कोणी शेती करत असेल, कोणी नोकरी करत असेल किंवा आपल्या मैत्रिणी ज्या काही गृहिणी म्हणून काम करतायत, जो तो ज्याच्या जबाबदारी पार पडते. घराचं काहीतरी मोठी परिस्थिती होती आणि म्हणून काहीतरी हा बोलतोय असा काही भाग नाही. सर्वांची जबाबदारी होती, किती सरांना सांगितलं, कोणाला नाही सांगितलं. एक आपण स्वतःचं जेव्हा एक नाव तयार करतो. खूप खूप धन्यवाद. नतमस्तक होते. ज्ञान आणि संस्कारांचा वारसा देणारी ही आपली शाळा आहे. शिक्षक म्हणजे काय? शी म्हणजे शिस्तप्रिय, श म्हणजे क्षमाशील आणि क म्हणजे कर्तृत्वनिष्ठ असे आपले शिक्षक असतात. कुंभार जसा मातीच्या गोळ्याला आकार देत असतो, तसा आपल्या गुरुजनांनी आपल्याला आकार दिला आहे. ज्याप्रमाणे मंदिराचा कळस घडवण्याआधी पाया घडवला जातो, त्यानंतर शिखर उभे राहते, त्या पद्धतीने सरांनी आपला पाया जो घडवला आहे, मंदिरात घुसताना आधी आपण पायरीचं दर्शन घेतो, त्याचप्रमाणे आधी आपली पायरी भक्कम करणाऱ्या गुरुजनांचं आपण दर्शन घेतले पाहिजे. हुंडाबळीचं नाटक एवढं गाजलं आमचं की ते विचारायचे कुठल्या विद्यार्थ्यांनी. आम्ही देवळीच्या नावाने ओळखले जायचो की अक्षरशः म्हाताऱ्या बाया एवढ्या रडायच्या की हुंडाबळीचं नाटक काय संस्कार सरांनी त्यांना दिले. म्हणतात आम्हाला देवळीच्या शिक्षकांनी आम्हाला शाळेकडून हे संस्कार मिळाले. विद्यार्थी, माझ्या माहितीप्रमाणे देवळीमध्ये माझी विद्यार्थ्यांचा माझ्या माहितीप्रमाणे हा पहिला दुसरा आहे. आधी 5 सप्टेंबर 1917 मोठा कार्यक्रम झाला होता. 17 पहिली आणि ह्या शाळेला 50 वर्ष झाली. तिचा जन्म आहे 17 जून 1967. तर ती काही कल्पना नाही मला, कारण ती आधीच्या केला असेल. तर तुम्ही हा कार्यक्रम आयोजित केला, मला खूप आनंद वाटला. त्याच्या आधी योगेश, त्यांचे सगळे सहकारी मित्र यांचं नियोजन चाललेलं होतं, पण काही अडचणीमुळे तो कार्यक्रम काही झाला नाही. तर काल मी ते 4-5 असे त्याचे फोन पाहिले. मी सकाळी सहज उठलो, म्हणजे उशिराच उठलो आज मुद्दाम. कधीच उशिरा उठत नाही, आज उशिराच उठलो, कारण 4 वाजता झोपलो. हां, चिरंजीव मुंबईला जाणार होता, गाडी लेट झाली, 3:30ला आली हावडा. पण 4ला झोपलो. म्हटलं आज थोडंसं आरामात झोप उठून योगेशचे फोन केला, म्हणजे योगेशने फोन केला, म्हणजे योगेशने त्याचा असा कार्यक्रम. म्हटलं ठीक आहे. मला एक मिटिंग होती संस्थेची, थोडंसं संस्थेत वेगळं काम होतं, रिटायर झालो तरी. हां, इथून फोन केला की मी येण्याचा प्रयत्न करतो. नंतर आपला देवरेचा फोन आला. ठीक आहे, असो, हा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला, मला खूप आनंद वाटला. या बॅचला जे विद्यार्थी होते ते पूर्ण काही दिसत नाही मला. हां, काही अडचणी आपण असू शकतो, काही कामाला, काही मुलींचा आता सासरे असतात. ठीक आहे, तर तुम्ही इतकं छान नियोजन केलेलं आहे, हे बघून मला खूप आनंद वाटला. आज तुम्ही संसाराच्या जबाबदाऱ्या या ठिकाणी तुमचा संसाराचा गाडा चाललेला आहे. वेगळे विद्यार्थी वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. माझं काय येणं जाणं असतं, त्याच्यामुळे गावात सगळ्यांच्या भेटीगाठी होतात. हां, कधी कधी माझं सागरकडे बी काम असतं, नंतर आपल्या रंजवीकडेही काम असतं. ठीक आहे. हां, पण माझं काम कमीच असतं, पण इतर कामांसाठी मी त्यांच्यासाठी आलेलो आहे. मी तुम्हाला माझा 18 वर्ष या ठिकाणी कालावधी झाला. मी तुम्हाला माझ्या मुलांमध्येच मी तुम्हाला पाहिलं. नमस्कार आणि सर्व मित्रमैत्रिणींना पण नमस्कार. आज तब्बल आपण सर्वजण 18 वर्षानंतर एकत्र आलो सगळेजण. खूप छान वाटलं. एक चेंज खूप म्हणजे डेली रुटीन मधून आणि इतक्या गॅप नंतर सर्वांची भेटगाठ झाली, तो खूप वेगळा चेंज होता हा. आणि असं मी तर म्हणते की जर 1-2 वर्षानंतर म्हणा, एखाद्या इंटरव्हल नंतर म्हणा, असे गेट टुगेदरचे कार्यक्रम व्हायला पाहिजे.
कारण एक छान वाटतं मस्त, कारण आपण एक सगळे रोल प्ले करत असतात, एक वाईफ म्हणून, हजबंड म्हणून. जेवढेही मित्र आहेत त्यांना एका शब्दाने जेवढेही काम सांगितले त्यांनी एका शब्दाने केले, त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी, ऐसा क्या हुआ रे, ऐसा क्यों हुआ रे, हॉटचा शॉट नको रे, थोड़ा कश मार ले, सावकाश मार रे, हल्की हल्की किक बसू दे, सारे गम छोड़ दे, एकदम मोड़ ले, स्मोक में ही होप है प्यारे. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा. जिंदगी जिंदगी दोस्तों की दुनियादारी में मायेच्या हव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते, मायेच्या हव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते, मन उधाण वाऱ्याचे गोज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे गोज पावसाचे. एक कहानी है एक प्यार का नगमा है, जीवन का मतलब तो